नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आणि समू बघा माझी झोपलेली होती शांत, ताई आता कशी उठून बसती, डायरेक्ट उभा राहते त्याच्यामध्ये. है ना पिल्लू? कशी उभा राहते तू? दाखव दाखव, तुला दाखव दाखव. अशी छान उठून बसती आणि याला धरून उभा पण राहते बघा ताई. म्हणजे तिला सोडून आता कुठं जायचं कामच नाही, झोपू पण घातलं तरी तिच्या बाजूलाच बसावं लागतं आम्हाला. है ना पिल्लू? चल 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 चला चल. आता उठली आमचं पिल्लू. काय करायचंय आता? आता काय करायचं सोमू? दूध चहा प्यायची का? तिला दूध आणायला जातो मी आता. तर आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाली बघा. आणि आज आमचं शेत चेतवणं चालू आहे. म्हणजे गव्हाचं जे शेत होतं तर ते आई सकाळी 6 वाजता गेलेले शेत चेतवायला. म्हणजे 2-3 जण आहे आणखी, कारण की तिथं लागते साईडनं मिरच्या वगैरे लावलेल्या आहे बाकीच्यांच्या, तर सगळे उभं राहायला लागते. तर 4-5 जण मिळून शेत चेत आहे. तर म्हटलं आपण तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करा. तर आत्ता आंघोळ करून आले आणि लगेच समू उठली. आता तिला दूध देते प्यायला आणि लाणी ऐकत घेऊन घालते. हे ना समू? हे ना पिले? तर आता वाजले बघा सकाळचा 1:15 झाला. दुपारची ना. हा, दुपारचा 1:15 झाला बघा. आणि आज आम्ही उशिरा ब्लॉग चालू केला, कारण की आज बनवायची आम्हाला पापड. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पापडाची रेसिपी दाखवणार आहे. याच्यात की रेसिपी दाखवायची गरज नाहीये, कारण की ऐकच आहे सगळं. पण आम्ही कसं भिजवतो, कसे पापड करतो, तर समोर व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर याच्यामध्ये जसं जसं लिहिलेलं आहे तसं तसं करणार आहे. आणि संध्याकाळी बघू याचे पापड कसे होते, चवदार होते काय होते. जर छान झाले तर आपण असेच पॅकेट आणून करणार आहे, आणि नाही झाले तर मग आपण उद्या डाळ दळून आणू. तर हे 1 किलोचं आहे बघा. तर याच्यामध्ये आपल्याला काही लावायला पण ठेवावं लागेल ना. ते ताट घेतलं मी इकडे स्वच्छ. याच्यामध्ये आता फोडून घेते पीठ अगोदर. पण काय राहतं माहिती का, हे आयतं जे आपण आणतो ना पॉकेट ताई, हे असं थोडंच आल्यासारखं होतं माप. आपण घरी जेव्हा दळून आणतो ना, हे मोठा डब्बा भरलेला राहतो, आगळ पगळ भिजवतो, एवढं मोठं लावायला ठेवतो. याच्यात खूप मापोमाप करावं लागतं. आता थोडं जास्तच ठेवावं लागणार आहे लावायला, कारण किती लागतं किती नाही, परत कमी नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळं. तर इकडं असं फोडून घेतलं बघा मी. 1 किलोमध्ये 150 पापड होता जर आपण छोटासा पापड केला तर, जास्त मोठे नाही केले तर बस मला वाटतं एवढं लावायला लागेल ना. आत्याला विचारते मी किती ठेवायचं, तर पावशेरभर एवढं मी लावायला असं. हे बघा मला छान आता भिजवते, थोडं थोडं पाणी लावा. लय अवघड जाते बघा ते भिजायला, सगळ्या हाताला चिकट लागते. पतल्याने झालं पाहिजे, भीती वाटू राहिली. थोडं 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 पाणी घालून टाक, भिजवते बघा. किती छोटा उंडा होईल सोनू याचा ते 1 किलोमध्ये. किती पापड होणार आहे? 150 होता म्हणे बाई. आता बघू आज आपले किती होते तर. आणि मुगाचं असल्यामुळे एकदम पिवळे चटक दिसते ते, आहे ना. आम्ही मागच्या वेळेस 2 किलो मुगाची डाळ आणि 1 किलो उडदाची टाकली होती ताई. आणि 2 पापड खार, म्हणजे 2 पापडच्या मसाल्याच्या पुड्या टाकल्या होत्या. एकदम चवदार झाले ते पापड, मस्त लागतात. है ना रे सोनू? भिजवल्यावर दाखवते बघा तुम्हाला पूर्ण. बघा औषध घेण्याकरता आलेले ते. आणि मी आणि आजी चाललो आता हरणाईची. इथं कशाला आई? ते पीठ कुठून आणायचं? हो का? तर बघा समोर व्हिडिओ. पहिले उंडा, पूर्ण उंडा का थोडा थोडा? अर्धा घेते ना. हा, असं दे, यानं काय होतं? नरम होत. नरम होतं का? काय करू राहील तुम्ही? अरे सोनूचे पाय खूप तसे गरम होऊ राहिले, त्याच्यामुळे तिला ते पप्पांनी सांगितलेले की थंड्या पाण्यामध्ये बसवा. आता ती एवढी घेतील, कशात बसवा? मग कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेतलं तेव्हा ती कशी ठेवू राहिली. पाय थंड करणं चालू आहे तिचे. नाही ना, बघा काय करून आणलं तर. आणलं का? हा, असं आणलं. चला चला बाई चला, आता कॅरी कामाला बॅगीत चला. ठेवायचं. हा? कॅरी बॅगीत ठेवायचं. आता कॅरी बॅगीत ठेवायचंय त्याला. चला 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 आता फिरायला चला. आता करतोय आम्ही पापड. सोनूला सांभाळ थोडस. हा,
नाही ग बाई, थोडंफार सोबत घेऊन जा तुम्ही तिला. मी घरी पेशंट करणार आहे आता. बघतो आम्ही इथंच करतो, नाही तर मग करतो इथंच आपल्या इथे इकडे तिकडे. बर. खेळते ना ती घरामध्ये. हा, हो बेटा. नाही रे बरं काय झालं? ते करायचंय ना ग तिला. उभं राहायचं. बघा ते बघा इकडे पहा. आता याच्यात उभं राहील. तू टाकीत नेऊन टाकून दे. ते रोडला त्यात उभा राहिला. दाखवता येईल असं पाहिजे तिला. बस का समू? समू बस का? ए समू काय काय पाणी नाही टाकू राहील ते ती. बस 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 झाली. बस झालं बाई, आता बस झालं. हा, आता बस झालं. ओली झाली ना, आता फेकून देऊ ते पाणी आपण. शी झालं ना आता. आता मस्त छान थंड थंड पाय केले समूचे इकडं. आता हे असे लाट्या करून ठेवल्या ना, मग घेतले की लाट मानून घेतलं की लाट असं करून ठेवलं की नरम राहते का नाही त्यांनी. हा, तो आमच्या लाट्या थोड्या मोठ्या झाल्या होत्या बघा. आता परत तोडून आम्ही छोट्या करतोय. आणि समू बी आम्हाला मदत करू लागू राहिली. आहे समू? घे बेटा. एक काम वाटी करू दे राहिली, काम वाढू राहिली. करू राहिली रे काम. ए खाली नको फेकू. माझ्या हातात देऊ राहिली. माझ्या हातात देती का? ती मऊ मऊ लागतं ना हाताला. खेळू राहिली ती त्याच्यासोबत. हा, खाऊ नको बघता. तर आम्ही आलो बघा ताई, दुर्गाताईची तर म्हणजे माझ्या जाऊबाईची तर पापड करायला. कारण की त्यांची इथं खाली फरशी पण आहे आणि सावली पण चांगली आहे. ते बघा पापड केला आणि समोनी तोडला. तिकडे चालू आमची पापड करणं आईचे माझे. आता याला मोडू पाहते. नाही राहू दे. परत नाही होणार ते आहे ना. समू इथं बैस. समू इथं खेळू राहिली आणि आता बघू कसे कसे होते पापड. आणि तिकडे चालू आहे आमच्या जाऊबाईचं वड्या घालल्या. किती वाजता वड्या घालून राहिले तुम्ही? आता वाजले 2:30 वाजला आता. सकाळी शेतात गेलं आम्ही उडदाचा आणि मुगाचा. उडदास आणि मुगाचे वडे घालते बघा ते. हा अशी येऊ राहिली बघा आमची पापड. खूप ताण लागली बघा, त्याच्याकरता मी घेऊन चाललो आता समूला पाणी प्यायला. तर हे बघा समू खेळते बघा मम्मीच्या मांडीवरती. आणि इतकी पापड झाले त्यांचे. आणि काकू पण मदत करताय बघा मम्मीला आणि आईला पापड करण्याकरता. तर हे बघा समू कशी खेळते. समू. तर हे बघा समू मांडीवर बसलेली. तिला खाली ठेवल्यावर ती जाईन बसतच नाही. त्याला मी आत्ता पाणी आणलं होतं, मम्मीने तिला पाणी पाजलं. आणि इतके आता पापड झाले आणि आता अर्धे पापड बाकी अजून. तर ते करताय मम्मी आणि आई. ते इतक्या लाट्या बाकी बघा, अशी पापड करताय ते. काय काय आणलो? रांगोळी त्याच्यात. मम्मी रांगोळी आहे का आपल्याला? काय किती बोल पोरीला केसर येतं. पण आमच्या काकून तवा घेतला केसावर. ए तू जोडे मम्मी समू. नाही ना काकू, ते हॉलमार्क आहे त्याच्यावर डुप्लिकेट नाही येऊ. ओरिजिनल ओरिजिनल आहे. केसावर तवे ते ताई बघा म्हणजे किती समूलले लागन बर का माग. समू इकडे. समू इकडे. लय जड आहे ना. आजूबाईचं मग आजूबाई काय लावलं समू तू मम्मीला करू दे ना बाई, पापडा करू दे ना. हा करती. नको बाई गाणं नको. अरे बघा इकडे कशी पापड करताय सगळे. नाही माने. समू तू काय करू राहिली? ती बी पापडा लाटू राहिली. बेल नाही तिला. आहे ना. किती बाकी आहे आता? नाही याच्यात ती बाय ती कशी करते बाय ना. असं असं बेटा असं असं पापड घे रे तुला. तिल दे दर्श का. हा दर बेल लाटा. लाटा बेल लाटा असं लाटा. लाटा हा. दोन्ही हाताने समोर खाऊन घेईन ती.
लाईट गेलेली होती काय? थोडे राहिले आमच्या आता 10-12 लाखे राहिले आहे ना आता. सगळ्यांनी करू लागले म्हणून झाले, नाही तर दोघीला आमच्या घरी लय वेळ गेले असते आणि लय गरमलं असतं घरामध्ये, आहे ना त्या. इतरी वाट्यावर चांगले. आम्ही आता तांदळाची पापड बी इथंच करणार आहे आणि दुर्गाताईला आम्ही करू लागणार आहे. म्हणजे बदलत. इथंच बसायचं, इथंच वाळू घालायचं, मी खिशी घेऊन आणते. हा पटापटा त्याची होईना ना आपली बी होईल. ती बी करू राहिली का? लाटू दे तिला. आली बघा आता माझ्यापाशी. हा वय पिल्लू, तू माझ्याकडे आलं. आताच पडलीत बघा ती डोक्यावरती इथं खाली, तर ते लागलं तर मी तिला सांभाळायला घेऊन आलो. आणि मम्मी ते करते बघा इथं पापड. झाले का मम्मी? तुम्हाला दाखवतो बघा मी. झाले का विचार बरं समू, झाले का? झाले का बघ बरं त्याला. झाले का म्हणा. किती टायमाचे करू राहिले म्हणा तुम्ही. मला मम्मी पण नाही केलं म्हणा तुम्ही खायला. आ झाले बघा इथं आता सगळे पापड इतके झाले. ते फॅनला वाळू घालणार आहे. हा किती झाले मम्मी? असं 100 तर 150 म्हटली होती तर ते लाट्या मोठ्या असल्यामुळं ते झाले नाही. हा तर आपण मोजू ना आता टाकताना मध्ये वाळू घालणार आहे. हो. चाललो बघा शेतामध्ये. तुम्हाला आता मी दाखवून आणतो की शेतामध्ये आपले काय काय कामं झालेले. आईने आज सकाळी आपले गव्हाचे पूर्ण वावर पेटून दिले बघा, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि मी आज आमच्या फर्निचरवाले भैया आहे का त्यांच्याकरता आंबे आणणार आहे, त्यांना कैऱ्या तोडून आणून देणार आहे. तर तुम्हाला समोर दाखवतो मी कुठं कुठं जातो शेतामध्ये. तर समोर पूर्ण व्हिडिओ बघा. सकाळी येऊन आईनी आपलं माथ्याचं वावर, आम्ही याला माथा म्हणतो, हे पूर्ण बघा त्या खैराच्या झाडापर्यंत पूर्ण चेतून काढलं बघा. आणि आता फक्त आमची खालची नाडी बाकी बघा चेतायची. आईनी सकाळी येऊन पूर्ण चेतले बघा. आणि आई आता इकडचं शेत चेतवणार आहे. आणि मी आपल्या फर्निचरवाल्या भैयांकरता आंब्याच्या कैऱ्या घेऊन जाणार आहे. तर बघा किती आता मोठ्या झाल्या बघा. यावेळेस खूप कमी आले आमच्या आंब्याला आंबे, नाही तर या आंब्याला खूप आंबे येतात. यावेळेस खूप कमी कमी आंबे आले. आणि हे झाड दिसतंय तुम्हाला, हा हापूस आंबा, म्हणजे असे मोठ्या मोठ्याले आंबे येते या आंब्याला. आणि या आंब्याला यावेळेस एक पण आंबा नाही. काय माहित काय झालं, 1 वर्ष आड येते वाटतं. मी आजीला विचारलं होतं, आजीला आणि बाबाला, तर आजी आणि बाबा म्हणे 1 वर्ष आड, म्हणजे 1 वर्षी आंबे येते आणि 1 वर्षी येत नाही या झाडाला. तर या झाडाला पण खूप चांगले आंबे येत होते बघा. आता पुढच्या वर्षी येईल या झाडाला आंबे. हा आपला गावरान आंबा आहे बघा, याला पण चांगले आले यावेळेस, पण कमी आले यावेळेस आंबे, खूप कमी आलेले बघा झाडाला. असा आंबा आहे बघा. आणि हा इकडे बघा आपला पिवंती आंबा. हा पण आंबा छान आहे बघा, आंबट आहे पण नंतर शाकी लागल्याच्या नंतर चांगला लागतो हा पण. आणि ही आहे बोटी. हा आंबा कच्चा पण आपण खाल्ला ना खूप गोड लागतो बघा. तर आम्ही कधी पण आम्हाला आंब्याच्या कैऱ्या चिऱ्या करायच्या असल्या तर हाच आंबा घेऊन जातो. तर आम्ही या चिऱ्या करण्याकरताच ठेवलेला आहे हा आंबा. आणि पहिले मोठ्या आंब्याचे आंबे पिकू घालतो आणि हा आंबा आम्ही चिऱ्या करून खातो. तर आता मी तिन्ही पण मिळून त्याला घेऊन जातो बघा. मोठा असल्यामुळे काही व्हिडिओ काढता नाही आला बघा मंडळी मला तोडायचा. एवढे आंबे घेतले मी त्यांना. आता जातो मी घरी. आजी आली बघा. आजी आता एवढं शेत चेतून देणार आहे संध्याकाळच्या वेळेस. दुपारच्या वेळेस चेतलं तर मग असं भीती असते की हवा ना कुठं दुसऱ्यांच्या शेतामध्ये नाही जाऊ, कोण की या साईडला मिरच्या लावलेल्या आहे. मिरची मल्चिंगला जाळ लागला तर मग प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणून सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस अशा टायमामध्ये जेव्हा हवा नसती तेव्हा आपण गावाची वावर चेतवतो. तर चला आता मी आंबे घेऊन जातो घरी. बघत राहा समोर व्हिडिओ. त्यांना मी आत्ताच आंबे दिले बघा आणि आलो मी आता घरी. तर समू काय करते बघू आपण आता. तर चला. तर मी आत्ताच घरी आलो बघा आणि समूने आत्ता मस्त संध्याकाळचं थंड थंड आंघोळ करून घेतली. हो खूप उष्णता आहे आमच्याकडे, म्हणजे खूप गरम होतं. रात्रीची दगदग होती. तर मम्मीने सांगितलेलं तिला 2 टाइम आंघोळ घालायचं आहे, सकाळी पण घालतो आणि संध्याकाळच्या वेळेस पण. आता पण मस्त तिला रात्रभर थंडगार वाटतं, ते शरीर थंड होतं. त्याचे दुपारा पण गरमी, संध्याकाळी पण गरमी. आणि फॅन नसतो पुन्हा गरमतो, तर अंग असं थंडगार असलं थोडं बरं वाटतं. तर आजचा व्हिडिओ इथं संपू. चला धन्यवाद, बाय.